सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत सामान्य असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे पूर्ण लक्ष द्याल. तुमच्या नात्यातील समस्या सोडवण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. तुमचं वैवाहिक जीवन हे चांगलं जाईल. आज व्यवसायामध्ये तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस आहे. तुमच्या अनेक योजना आज यशस्वी होतील. यामुळे तुम्हाला जरूर आनंद होईल. जर तुम्ही एखाद्यावरती प्रेम करत असाल तर आज तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनामध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतील. व्यावसायिक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज तुमचं मन हे आनंदी राहील. मनोरंजनाच्या तुम्हाला संधी मिळतील. भाऊ बहिणीचं नातं हे जास्त घट्ट होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या दिवसाची सुरुवात ही खर्चानं होईल. त्यामुळे तुमच्यावरती आर्थिक दबाव असेल. तब्येतीची तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये जास्त मसाले वापरू नका. आईकडनं तुम्हाला अधिक प्रेम मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. भावंडांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. बाहेर फिरायला जाणं पुढं ढकललं तर बरं होईल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये आनंदाचे काही क्षण येतील आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सरप्राईज पार्टी देखील प्लॅन करू शकता. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये दिवस हा अनुकूल राहील. आज अनावश्यक धावपळ तुमची होईल. तसेच तुमच्या मनामध्ये थोडीशी चिंता राहील. तुमच्या मानसिक शांततेचा थोडासा भंग होईल. व्यवसायातील वादांवरती तुम्ही सहज तोडगा काढण्यामध्ये थोडे सक्षम व्हाल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याशी संबंधित काही समस्या तुम्हाला उद्भवू शकतात आणि एवढंच नाही तर शिक्षणातही तुम्हाला व्यत्यय येऊ शकतो. जर तुम्ही एखाद्यावरती प्रेम करत असाल तर आज तुमच्या नात्यामध्ये काही आव्हानं येतील. तुमच्या कोणत्याही मित्राला तुमच्या प्रेमजीवनामध्ये हस्तक्षेप करू देऊ नका. कौटुंबिक जीवनामध्ये तुमच्या थोडासा ताणतणाव राहील. ऑफिसमध्ये एखाद्याशी तुमचं भांडण होऊ शकतं. कायदेशीर अडथळे दूर करून लाभदायक परिस्थिती तुमच्यासाठी निर्माण होऊ शकते. प्रवासादरम्यान तुमचं सामान हे सुरक्षित ठेवा. वडिलोपार्जित संपत्तीचा तुम्हाला लाभ मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या दृष्टीने आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्ही मनापासून काम कराल त्याचा तुम्हाला फायदा होईल. तसेच चांगलं फळ देखील तुम्हाला मिळेल. लक्झरी वस्तूंवरील जास्त खर्च होईल. त्यामुळे तुमचं मन थोडंसं दुःखी होईल. एखादी दुखापत किंवा पोटदुखी तुम्हाला त्रास देऊ शकते. वैवाहिक जीवनासाठी तुमचा दिवस सामान्य राहील. प्रेमजीवनामध्ये गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. तुमच्या घरी पाहुणे येतील. चांगली मन उत्साहित करणारी एखादी बातमी तुम्हाला मिळेल. आज धोकादायक कामं टाळा. कर्जाचे व्यवहार कमी करा. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की दिवसाची सुरुवात आज चांगली होईल. खर्चावरती तुमचं नियंत्रण राहील. नोकरीच्या ठिकाणी नवनवीन संधी तुम्हाला मिळतील. तुम्हाला आज तुमचा बायोडेटा पाठवल्यास नोकरीत फायदा मिळू शकतो. कुटुंबामध्ये तुमच्या प्रेम राहील आणि तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी तुमचा दिवस शुभ आहे. प्रवास, नोकरी आणि गुंतवणूक तुम्हाला अपेक्षित लाभ देत राहील. कामामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका तुम्ही पत्करू नका. वरिष्ठांच्या भेटीचा लाभ तुम्हाला मिळेल. कायदेशीर कामामध्ये डेडलाईन लक्षात ठेवा. तुम्हाला कार्यक्षमतेचा लाभ होईल. व्यावसायिक लाभ होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज पांढऱ्या वस्तू दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमच्यासाठी थोडासा खर्चिक राहणार आहे. तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा राहील. करिअर क्षेत्रामध्ये परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. आजच्या दिवशी इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ न करणं चांगलं राहील. प्रवास करताना काळजी घ्या. तुमच्या प्रियकराशी वाद झाल्यानं तुमचं नातं बिघडू शकतं. मात्र वैवाहिक जीवन तुमचं चांगलं राहील. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. प्रॉपर्टीची कामं तुम्हाला लाभ देतील. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. मुलांशी संबंधित चिंता कमी होतील. प्रयत्न केल्यास रखडलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला फिरायला जाण्यासाठी अनुकूल आहे. जर तुम्ही बिझनेससाठी प्रवासावर जात असाल तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. व्यवसायाच्या संदर्भामध्ये केलेल्या प्रवासामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. खर्च प्रचंड असेल त्यामुळे तुमचं बजेट मात्र आधीच ठरवा. नवीन कार्ययोजना यशस्वी झाल्यानं तुम्ही मनापासून आनंदी व्हाल. प्रेमजीवनामध्ये तुमच्या थोडासा तणाव राहील. कुटुंबाकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. आज पैसे मिळणं सोपं होईल. तुम्हाला प्रेम प्रस्ताव येऊ शकतो. तुमचं आरोग्य बिघडेल. व्यवसायामध्ये विचारपूर्वक निर्णय घेतल्यास अपेक्षित नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल. तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची चांगली साथ मिळेल. तुमच्या आनंदामध्ये वाढ होईल आणि तुमची एखादी मोठी इच्छा देखील पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचं मन हे आनंदी राहील. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असेल आणि तुमच्या प्रेमजीवनातही आनंदाचे क्षण येतील. मात्र वडिलांसोबतचे तुमचं नातं हे बिघडू शकतं. आज वाईट साथ संगत टाळावी. कुटुंबातील आर्थिक समस्यांबाबत तुमची चर्चा होईल. आज कोणाशीही अनादराने वागू नका. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश आणि समाधान मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवस उत्पन्नाच्या दृष्टीनं चांगला राहणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये थोड्याशा अडचणी येतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यावर देखील काही परिणाम होऊ शकतो. प्रेमाच्या बाबतीत मात्र काळजी घ्या. तुमचं प्रेम प्रकरण सर्वांसमोर उघडं होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस हा ठीकठाक राहील. मात्र तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. आज तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. तुमची आर्थिक स्थिती ही समाधानकारक राहील. स्पर्धा आणि शत्रुत्वामुळे तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज आनंदाची बातमी मिळाल्यानं तुम्ही मिठाईचा आस्वाद घ्याल. कुटुंबामध्ये तुमचा आनंद राहील आणि कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल. खर्च वाढतील, परंतु तुम्हाला बिझनेसमध्ये नवीन डील मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुंभ राशीच्या लोकांसाठी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येईल. तुम्ही तुमच्या प्रेमजीवनामध्ये आज यशस्वी होऊ शकता. शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. वाहन मात्र जपून चालवा. कुटुंबामध्ये काही गोष्टींबाबत गैरसमज निर्माण होईल. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आरोग्याच्या समस्या तुमच्यासाठी त्रासदायक ठरतील. प्रवास तुमचा सुखकर होईल आणि कामाच्या ठिकाणी दिवस सामान्य राहील. तुम्हाला थोडासा ताणतणाव आणि थकवा जाणवेल.
मेहनत केल्यानंतर नोकरीमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंब आणि समाजामध्ये तुमच्या कामाला महत्त्व राहील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या कुटुंबाची गरज भासेल, त्यामुळे ते तुमच्या पाठीशी उभे राहतील. त्यांचा पाठिंबा तुम्हाला तुमच्या सर्व कामात बळ देईल. कामाच्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने तुमचा दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. आरोग्य बिघडेल, परंतु दुपारनंतर स्थिती सुधारेल. आईकडनं तुम्हाला काही आर्थिक लाभ होऊ शकतो. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्हाला आज तुमच्या शिक्षकांचे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.